सातवाहन राजवंशातील प्रमुख राजे. 1. सिमुक वजा सिमुक हा सातवाहन राजवंशाचा संस्थापक होय. राजा सिमुकने शेवटचा कण्व राजा सुशर्मा याला ठार केले आणि आपली सत्ता प्रस्थापित केली. याने विदर्भ आणि विदिशा जिंकून घेतले व स्वतःला दक्षिण पथपती असे बिरुद धारण केले. 2. सातकर्णी प्रथम अजा राजा सिमुकनंतर त्याचा लहान भाऊ कृष्ण गादीवर आला. त्याने नाशिक जिंकून घेतले व 18 वर्षे राज्य केले. राजा कृष्णच्या नंतर सिमुकचा मुलगा सातकर्णी याला राज्य मिळाले. सातकर्णी प्रथम व त्याची राणी नागनिका यांची प्रतिमा जुन्नरच्या नाणेघाट प्रतिमा मालिकेत कोरल्याचे पुरावे मिळतात. हा पराक्रमी व मुत्सद्दी राजा होता. याने कलिंग नरेश खारवेलचा पराभव केला. हा वैदिक धर्माचा कट्टर पुरस्कर्ता होता. त्याने आपल्या हयातीत 2 अश्वमेध यज्ञ व 1 राजसूय यज्ञ केल्याचे पुरावे आहेत. प्रथम सातकर्णीच्या शौर्यामुळे या राजवंशातील सर्व राजे आपल्या नावासमोर सातवाहन असा शब्दप्रयोग न करता सातकर्णी असाच करू लागले. यानंतर सुमारे 1 शतक सातवाहनांच्या वाढत्या सत्तेला व सामर्थ्याला पायबंद बसला. सातकर्णीनंतर शकांच्या आक्रमणापुढे सातवाहनांचे राज्य दुर्बल बनले. 3. राजा हाल वजा या सातवाहन राजाबद्दल फक्त वाङ्मयीन साधनांच्या आधारे माहिती मिळते. याने प्राकृत भाषेला राजाश्रय देऊन गाथा सप्तशती हा प्राकृत काव्यसंग्रह रचल्याची माहिती मिळते. 4. गौतमीपुत्र सातकर्णी. गौतमीपुत्र सातकर्णीने सातवाहन सत्तेचे पुनरुज्जीवन केले. माळव्यापासून दक्षिणेकडील नाशिकपर्यंत प्रशस्तीमध्ये आपल्या मुलाचे वर्णन करताना त्रिसमुद्र तोयपित वाहन म्हणजेच ज्याचे घोडे तिन्ही समुद्राचे पाणी प्यायले आहेत असे गौरवपर उद्गार गौतमी बलश्री हिने काढले आहेत. कानडी मुलखापर्यंत त्याचे साम्राज्य पसरले होते. याने शक पल्लव यवन यांचा पराभव केला व क्षत्रप राजा नहपाणचा पराभव करून सातवाहनांची प्रतिष्ठा वाढवली व दरारा निर्माण केला. आईबद्दल असलेल्या आदरामुळे त्याने स्वतःच्या नावापूर्वी आईचा आवर्जून उल्लेख केलेला दिसतो. 5. यज्ञश्री सातकर्णी वजा हा सातवाहन घराण्यातील शेवटचा मोठा राजा होय. शकांनी यापूर्वी जिंकून घेतलेला प्रदेश त्याने पुन्हा जिंकून घेऊन आपले साम्राज्य वाढवले. जहाजांची चित्रे असलेल्या त्याच्या काही नाण्यांवरून त्यांचे आरमारी व व्यापाराविषयी माहिती मिळते. शकांची आक्रमणे, सततची युद्धे, विशाल साम्राज्य व दुबळे वारसदार या कारणांमुळे सातवाहनांचे राज्य लयाला गेले.